प्रार्थना कशासाठी दिली आहे? प्रार्थना कशासाठी दिली आहे? संस्कार बदलायचे, अहंकार कमी होण्यासाठी दिलेले आहे. मी वरनं सर्वांना वर जायला पाहिजे. आपण मी मला मला सर्वांचं भलं होऊ दे असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपला मी पण कमी होतोय, लक्षात ठेवायचं. आणि हा सर्वांना हा मनापासून आला पाहिजे, मनापासून आलं पाहिजे. म्हणून प्रार्थना म्हणताना एक लक्षात ठेवायचं. कधी कधी मला आठवतं, मी सांगून मोकळा होतो, प्रार्थना कशी म्हणायची असते. नुसती प्रार्थना मेकॅनिकली म्हटलं तर वाईट नाही, पण तुम्हाला जर खरं प्रार्थनेचा अनुभव पाहिजे असेल तर प्रार्थना म्हणताना ती ऐकायची. आपण मनातल्या मनात प्रार्थना म्हणायची, ती ऐकायची. ऐकताना ऐकणाऱ्याचं भान घ्यायचं होतं, घ्यायला पण लागत नाही. ऐकण्यावर लक्ष ठेवलं, जसं पाहण्यावर लक्ष ठेवलं की पाहणारा हातात येतो, तसं ऐकण्यावर लक्ष ठेवायचं. फक्त आपण ती प्रार्थना मनात म्हणतो ना, ती ऐकत राहायची. ऐकताना आपल्याला ऐकणाऱ्याचं भान येतं. तुम्हाला येईल, तुम्ही करून बघा सगळ्या गोष्टी. आणि त्या भानामध्ये जर तुम्ही केलं, त्या भानामध्ये जर तुम्ही प्रार्थना म्हटली तर ती लवकर सक्सेस होईल, लवकर यशस्वी होईल.